नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। ई-केवायसी बाबत सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.आर. पाटील यांचे आवाहन। गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर ज्या महिलांची ई-केवायसी झाली नाही त्यांच्याबाबत विविध प्रकारच्या चुकीच्या बातम्या प्रसारित होत आहेत। या संदर्भात शासनाकडून कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त झालेले नसल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.आर. पाटील यांनी दिली आहे। तसेच त्यांनी जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आवाहन केले आहे की सोशल मीडियावरील अप्रमाणित व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये। कोणतीही अधिकृत माहिती अथवा शासन निर्णय प्राप्त झाल्यास त्याबाबत महिला व बालविकास विभागामार्फत नागरिकांना अवगत करण्यात येईल। याबाबत नागरिकांनी अनावश्यक संभ्रम निर्माण करून कार्यालयाशी संपर्क साधू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। शासनाच्या अधिकृत परिपत्रकानुसारच पुढील कार्यवाही केली जाईल असेही एस.आर. पाटील यांनी सांगितले। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। मी एस.आर. पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी। गेल्या 2 दिवसापूर्वी ई-केवायसी बाबत जी सोशल मीडियामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे त्यात लाडक्या बहिणींनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात येऊन ही केवायसी करून घ्यावी अशा स्वरूपाची ती बातमी आहे। ती चुकीची आहे। त्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश किंवा परिपत्रके या कार्यालयास प्राप्त नाहीत। करिता माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये व त्यासाठी या कार्यालयाशी संपर्क साधू नये व पुढे ई-केवायसी बाबत शासन निर्णय परिपत्रक निर्गमित झाल्यास या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल अशी सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।